आईवडिलांनी मुलाला मुलगी पाहिली. मुलीच्या घरच्यांनी मुलगी देण्यास नकार दिला. तरी देखील 2-3 वेळा आईवडिलांनी मुलीच्या आईवडिलांना विनंती करून ती मुलगी त्यांच्या मुलाला देण्यात यावी अशी विनंती केली. त्यानंतर मुलीच्या आईवडिलांनी देखील मुलगी देण्यास होकार दिला. त्यानंतर मुलाने मुलगी पाहिली. मुलाला मुलगी पसंत पडली. सुपारीही फोडली. साखरपुड्याचा कार्यक्रमही थाटामाटात झाला आणि त्यानंतर मुलाने मुलीला चित्रपट, हॉटेल इतर ठिकाणी फिरायला पण घेऊन गेला. सर्व काही सुरळीत झालं होतं. मुलीच्या घरच्यांनी देखील मोठ्या प्रमाणात खर्चही केला होता. लग्नाची तारीखही ठरली होती. पण जेव्हा प्रत्यक्षात मुलाने कपडे घेण्यासाठी पुणे येथे मुलीला आणि मुलीच्या भावाला बोलावून घेतलं, त्यावेळेस नवरदेव त्यांना एका दुकानात घेऊन गेला आणि त्या ठिकाणी मुलगी आणि तिचा भाऊ कपडे घेऊ लागले. त्यावेळी मुलाने त्या ठिकाणी कपडे न घेता मी दुसऱ्या ठिकाणी कपडे घेतो असं सांगून त्या ठिकाणाहून आळंदीच्या दिशेने निघून गेला. तेव्हा मुलीच्या भावाने फोन लावला. तेव्हा मी दुसऱ्या ठिकाणी कपडे घेतो असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मुलगी आणि तिचा भाऊ गावाकडे निघून गेले आणि मुलीच्या घरच्यांना पुन्हा सर्वांनाच एक बैठक घ्यायची आहे असं म्हणून त्याच्या गावाकडे बोलावून घेतलं. आणि प्रत्यक्षात बैठकीत ज्या पद्धतीनं त्यांनी वर्तन केलं होतं त्यामुळे मुलीच्या घरच्यांना धक्काच बसला. कारण त्या ठिकाणी लग्न मोडण्याचा विषय झाला होता. मुलीच्या घरच्यांनी आम्ही लग्न मोडणार नाही असं ठणकावून सांगितलं. तेव्हा PSI असलेल्या नवरदेव निंबाळकराने वर्दीला लावलेली रिव्हॉल्वर काढली आणि ती मुलीच्या घरच्यावर रोखली. त्यानंतर घाबरलेल्या मुलीच्या घरच्यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गाव गाठलं आणि मध्यस्थी लोकांना सर्व काही सांगितलं. त्यानंतर न्याय मिळेल अशी आशा होती. मात्र तो PSI निंबाळकर मुलीच्या घरच्यांना वारंवार धमक्या देण्यास सुरुवात करू लागला. नेमकं हे प्रकरण काय होतं तेच आपण मुलीच्या नातेवाईकांनी ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया व्यक्त केल्यात तेच जाणून घेणार आहोत. जारांगे रामप्रसाद, मुलीचा भाऊ. आमचा दिनांक 21 तारखेला लग्न ठरलेलं. टिळा झालेला 14 डिसेंबरला आणि टिळा झाल्याच्या नंतर आम्ही लग्नाचे कपडे घेण्यासाठी पुण्याला गेलेलो. आमच्यासोबत नवरदेव उपनिरीक्षक पवन निंबाळकर साहेब हे आणि त्यांचा एक मित्र स्कॉर्पिओ गाडीने गेलो. गेल्याच्या नंतर आम्हाला दुकानामध्ये सोडलं गेलं. तिथून ते आम्हाला कपडे घ्यायला आमच्यासोबत नव्हते. त्यांनी दुसरीकडे कपडे घेतले आणि कपडे घेत असताना त्यांनी फोन केला की तुम्ही तुमची चॉईस करा कपडे, मी तिथं कपडे घेत नाही, मी दुसरीकडे घेतोय. मी विचारलं की असं का बाबा, की ते म्हणले नाही मला इकडे शिवायचे. कपडे घेऊन आलो. घेऊन आल्याच्या नंतर तेच गावामध्ये त्यांनी आम्हाला सोडलं. त्यांनी दुसरी गाडी बोलवून घेतली. बोलवून घेतल्याच्या नंतर आम्हाला 2 आमचे त्यांच्यासोबत व्यक्ती होते ते 2 बसवले आमच्या गाडीत. ते म्हणले हे माझे जोडीदार सोडतील तुम्हाला. मग ते त्या दुसऱ्या मार्गाने निघून गेले. असं केल्याच्या नंतर हा प्रकार झाला आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी नंतर त्यांचा फोन आला मला की फोन आला तुम्ही चकलांब्याला या, आमच्या घरी या. घरी आलं. आम्हाला वाटलं काहीतरी बोलायचं असेल पुढचं नियोजन वगैरे. गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं नाही. हे ऐकल्याच्या नंतर आमच्या पायाखालची जमीन घसरली. ते झाल्याच्या नंतर आम्ही का नाही करायचं, की ते म्हणले ही मुलगी मला शोभत नाही, ग्रामीण भागातली, असे काहीतरी वेगवेगळे आरोप केले, उत्तर दिले त्यांनी. मग हे केल्याच्या नंतर आम्ही तिथं बोलल्याच्या नंतर की ते म्हणले ठीक आहे तुम्ही ऐकत नाहीत ना, की त्यांनी आम्हाला त्यांच्या जी वर्दी होती पोलीस डिपार्टमेंट त्याला एक अडकवलेली गन त्याचा धाक दाखवला आम्हाला की तुम्ही कसं काय नाही करत का, आम्ही पोलीस डिपार्टमेंट माझं कुणी वाकडं करू शकत नाही, अशी मला सवय लागलेली, हे मी असं किती का करत आलोय. असंच पोखरीचं प्रकरण एक झालेलं त्याच्या अगोदर. आणि हे करत असताना आमची त्यात बदनामी झाली. आम्ही गावाकडे आलो, मध्येचे लोकांकडून प्रयत्न केला परंतु आम्हाला त्यात काही इनपुट भेटलं नाही. मग हे करत असताना आमच्या चुलत्यांनी जो 1-1 रुपया गोळा केलेला तो पूर्ण त्या लग्नासाठी लावला होता, तो पूर्ण आज आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, आमचं याच्यावर आलेलं आहे. आणि ह्या बाबतीत आम्हाला न्याय मिळावा आणि पोलीस प्रशासनाला एवढीच आमची मागणी आहे की याच्यावर लवकरात लवकर काहीतरी याच्यावर कारवाई करावी, त्यांना निलंबित करावं. कारण ते जर सिस्टीममध्ये असेल ते काही ना काहीतरी करतात ते. आणि आम्हाला वारंवार धमकी देतात की मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे, माझं कुणीच काही करू शकत नाही. या फार्म बद्दल म्हणणं आमचं असं आहे की आमच्या मुलीची ज्यांनी आबरू घातलेली आणि शासनाकडे आमची एकच मागणी, आमच्या मुलीला शासनाने न्याय मिळवून द्यावा. ही झालेला खर्च त्यांनी आमचा परत द्यावा. कारण आम्ही शेतकरी माणसं आहेत, आमचे लहान लहान मुलं, लेकरं, बाळ, बायका, पोरं उन्हातानात कष्ट करून आम्ही कस तरी 1-1 रुपया गोळा करून यांच्या लग्नापुरती तडजोड केलेली होती. पण यांनी जसं जसं लग्न जवळ येईल तसं तसं काहीतरी बायपास काढून वेगळीच दिशा आम्हाला दाखवायला सुरू केली. आमची मुलगी आणि पुतण्या हे पुण्याला जायचे म्हणले. त्यांनी आट्टा असा धरला की मला पुण्यालाच कपडे घ्यायचे. तर मी म्हणलं जा बाबा. पुण्याला कपडे घ्यायला गेल्याच्या नंतर त्यांनी ते कपडे पुण्याला न घेता मुलीला आणि पुतण्याला एका दुकानात सोडून दिलं आणि हे कुठेतरी आळंदीकडे निघून गेले. आणि त्यांनी कपडे घेतले नाही, काही नाही. आमच्या पुतण्यानी त्यांना मोबाईलवर हे टाकलं की भाऊजी आम्ही अशा साड्या घेतल्या, तशा साड्या घेतल्या. ते म्हणले हो मी इकडेच घेतले तर इकडेच शिवित असतो. तरी त्यांनी ते
लग्न जमायच्या टायमाला साखरपुड्याला मी 7-7 ग्रॅमच्या 2 अंगठ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी बस्ता बांधलेला आहे, 2 लाख रुपयाचा बस्ता आहे. लग्नासाठी बँड लावलेला आहे 50,000चा. हे 7-7 ग्रॅमच्या 2 अंगठ्या केलेल्या आहेत. हे साड्याचा बस्ता बांधलेला आहे, साड्या नाट्याचा. त्यानंतर बँड लावलेला आहे 50,000चा. त्यानंतर हे स्टीलचे भांडे घेतलेले आहेत 45 ते 50,000ची. त्यानंतर मुलीचे हे फर्निचर हे इथं बीडला घेतलेला आहे. एवढा असा मिळून खर्च 14 ते 15 लाखापर्यंत खर्च झालेला आहे. हे पत्रिका छापल्या, हा लग्नाच्या पत्रिका कमीत कमी 1000 ते 1200 पाहुण्याला पत्रिका बी वाटलेल्या आहेत. आता आमची मागणी आमचा झालेला खर्च द्यावा आणि आमच्या मुलीला न्याय मिळवून द्यावा. आमच्या असा जीवाला धक्का बसला, असं एक घटना घडली. सारं झालतं, लग्न 8 दिवसावरच आलतं. आमचे सारे लेकरं बाळ सारे हे बिनालेवानी बसले. मग हे असं हे करायला नव्हतं पाहिजे. शासनाने याला सजा दिली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आमचा खर्च द्यावा ह्याने. हा पोलीस ह्याने असं करायला नव्हतं पाहिजे. पोलीस लोकच असे करायला लागले. आम्ही काय करायचं गरीब लोकांनी. तुमची मागणी काय आहे? मागणी काही नाही, त्याने आमची इच्छा म्हणजे एवढे पैसे देऊन टाका आमचे. आणि 1 रुपया जमा केलेला 25 लाख रुपये जमा केले. ते खर्च झाला आमचा, सगळा खर्च पूर्ण केला आम्ही. पण त्यांनी आमची मागणी द्यावा आणि त्याला न्याय मिळवून द्यावा. PSI लिंबळकर यांची आई वडील इथं सकाळी 10ला आले होते. 10 वाजल्यापासून 4 वाजता बसत होते. मुलगी द्या म्हणत होते. मी तरी पण त्यांना एवढं म्हणलं, तुमचा मुलगा PSI आहे, तुमच्याकडे बागायती शेती आहे, मग तुम्ही का मागणी करते? तिच्या भाषेला म्हणलं, इथं गावात त्यांची भाषी आहे. तर ते म्हणले काय माहित आम्हाला. म्हणलं आता नातेवाईक पहिलं जवळचं. मग त्यांनी पिक्चर पाहायला चल म्हणला, चॉकलेट गेम करायचं, महिन्याचं काय असतं ते बर्थडे, ते काय न काय केलं म्हणलं. पुन्हा बायको सारखं मला बोलत नाही. बायको सारखं मुलगी अगोदर का बोलन याला? यांनी फिरून आणली, इकडे तिकडे हिंडून आणली. पण ह्यो PSI आहे, शासनाचा सर, ह्यो आपल्यासाठी आहे ना. याने असा धोका द्यायला नाही पाहिजे. गरीबाचा न्याय निवडणार आहे. पण हे स्वतः जर असं करायला लागल्यावर मग कसं व्हायचं? यांनी त्या मुलीच्या आई वडिलांनी काम केलंय. गरीब आहेत ते बी, असे काय बागायती शेत नाही, काही नाही. आमची मातुरी खडकावर जमीन आहे. पुन्हा म्हणतो जरांगा पाटलाचं गाव आहे म्हणून हे धमकी देत. आम्ही जरांगा पाटलाचं गाव आहे म्हणून आम्ही धमकी देत नाहीत. आमच्या मुलीला बदनाम केलं. आमच्या मुलीची न्यूज छापिली. या मुली सारण संघ 3 महिने बोलला आणि मग नंतर यांनी गेम केला. ह्यो गेम करायला नव्हता पाहिजे. यांनी भरपाई करायला पाहिजे खर्चाची. त्यांनी घरात साऱ्या वस्तू आणल्यात. मंडपवाल्याला वस्तू कामं येतात, पण मंडपवाल्याला पैसे दिलेले कामं येणार आहेत का? स्वयंपाकवाल्याला पैसे दिलेले, घोड्यावाल्याला, त्यांनी त्यांची तारीख व्हायला गेली. ते पण गरीबच असते दाद्यावली. त्यांनी यांच्याकडून जास्त पैसे घेतले. पुन्हा मग मागणी फक्त यांनी खर्च झालेला भरून द्यावा. आणि अशी न्यूज असं काही त्यांनी केल्यामुळे आम्हाला हे करायच्या टाइमाला आम्ही आजपूत केलं नाही. याला 1 महिना होऊन गेलाय. हे असं आम्ही छापील नव्हतं. आम्ही अगोदर काय म्हणलो होतं, त्याला याची बातमी पेपरला द्या. पण हे म्हणले नको, तो PSI आहे, आम्ही याची बदनामी नाही केली. पण हे जर आमची बदनामी करायला लागल्या, मग आता आम्ही त्याच्यामुळे न्यूजला दिला आम्हाला. मित्रांनो, PSI सारखा व्यक्ती जर असा करत असेल तर विश्वास ठेवायचा कोणावर? जनतेचे संरक्षणाची जिम्मेदारी या पोलीस प्रशासनावर असते. आणि त्याच पोलीस कर्मचाऱ्याने एका तरुणीच्या आयुष्य बर्बाद केले. लग्न जर करायचं नव्हतं तर तिला बाहेर घेऊन जायचं नाही, तिच्या संपर्कात यायचं नाही. मात्र याने सर्व काही केलं तिच्याबरोबर, तिला फिरवलं. अशा प्रकारे धोका देऊन लग्न मोडलं. तुम्ही सांगा, या PSIला काय शिक्षा व्हायला हवी? यामध्ये पुढं काय कारवाई होते? ते पोलीस विभाग यावर काय निर्णय घेतो ते देखील आपल्याला पुढं पाहायचं आहे. मात्र प्रत्यक्षात संरक्षण देणाराच जर असा वागत असेल तर विश्वास ठेवायचा कोणावर, असा देखील प्रश्न पडतो. पुन्हा भेटूया. धन्यवाद.